Am I audible? आवाज येतोय ना? ठीक आहे. Just 1 minute. We'll continue after the power failure. Write down the next problem. A sphere weighing 100 Newton means you are knowing one force W is tied with a smooth vertical wall. Smooth vertical wall याचा अर्थ काय? फ्रिक्शनल फोर्स आपण निग्लेक्ट करतो. डॅमेज थेरम नंतरचा पुढचा पार्ट असेल आपला स्टडी ऑफ फ्रिक्शन. इथं आपण फ्रिक्शन निग्लेक्ट करतोय बाय अ स्ट्रिंग. एक दोरी घेतली, दोरा घेतलाय. So this is the wall. This is string. And this is sphere. तर वॉल वरती एक स्पियर असा हँग होतोय आणि हा स्ट्रिंग किंवा दोरा जो आहे त्याने त्याला ओढलेले सेंटर पासून. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? फाइंड द टेन्शन T इन द स्ट्रिंग अँड रिएक्शन फ्रॉम द वॉल. तर वेट आपल्याला दिलेले आहे. हा स्पियर ह्या वॉल वरती असा रेस्ट होतोय. म्हणजेच काय होतंय? देयर इज रिएक्टिव्ह फोर्स फ्रॉम द वॉल. ही जी वॉल आहे या स्पियर वरती या पॉइंटला रिएक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करते. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. ही वॉल आहे त्याच्यावरती स्पियर रेस्ट होतो त्यामुळे रिएक्टिव्ह फोर्स एक्झर्ट केलाय वॉलने स्पियर वरती. हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. अजून काय कॅल्क्युलेट करायचंय? तर हे वेट जे 100 न्यूटनचं आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होते. त्यामुळे स्ट्रिंग अंडर स्ट्रेच असणार आहे, टेन्शन मध्ये असणार आहे. तर तो टेन्साइल फोर्स कसा असणार आहे? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पियर. हा टेन्साइल फोर्स काढायचा आहे स्ट्रिंग मधला किंवा टेन्शन काढायचं आहे. आणि रिएक्टिव्ह फोर्स अँगल हा किती दिलाय? 15 डिग्रीज. प्रॉब्लेम लक्षात आलाय? Yes, sir. Okay. Now tell me whether you are knowing one angle or two angle or three angles. किती अँगल याच्यामध्ये माहिती आहेत किंवा किती अँगल आपण फाइंड आउट करू शकतो? One is knowing. गिवन डेटा म्हटलं तर 1 आहे. Yes. ठीक आहे. दिस अँगल इज 15 डिग्रीज. बघा या फोर्सला मी म्हणतोय टेन्साइल फोर्स और टेन्शन T. ठीक आहे. तर टेन्साइल फोर्सचा अँगल तुम्हाला व्हर्टिकलची माहिती आहे, पण ऍट द सेम टाइम वेट हा व्हर्टिकल फोर्सच आहे. इज इट क्लिअर? Yes. Yes. ठीक आहे. आणि रिएक्शन फ्रॉम द वॉल हा कसला फोर्स आहे? हॉरिझॉन्टल. सो कॅन वी से दॅट यू आर नोइंग दिस अँगल बिटवीन 90 degree. R and W. हा अँगल किती आहे? 90. 90 degree. 90 डिग्रीज. ओके. आणि Radius and टँजंट रेडियस परपेंडिक्युलर हा अँगल जर 90 असेल, 70. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस अँगल? 75. किती असेल? 75 डिग्रीज. ठीक आहे. शॅल वी यूज डॅमेज थेरम? फ्री बॉडी डायग्राम राहिली, सॉरी. समजलं इथपर्यंत? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. Yes, sir. उत्तर झालं. ठीक आहे. सांगा डॅमेज थेरम. हा अँगल आहे 75. हा अँगल किती आहे? 15. हा अँगल आहे 90 डिग्रीज. शॅल वी ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम? Yes. Yes, sir.
चला फ्री बॉडी डायग्राम काढूया. हा आहे टेन्साइल फोर्स टी. आपण काय करूया, सिम्प्लिफाय करूया, जसं आहे तसं ड्रॉ करूया. टेन्साइल फोर्स टी, रिएक्शन फ्रॉम द वॉल आर म्हणूया. आणि हा फोर्स किती आहे? 100 न्यूटन. 100 न्यूटन. पुन्हा एकदा सांगतो, हीच डायग्राम तुम्ही अशी काढली तरी चालू शकतो, उत्तरात फरक पडणार नाही. इज इट क्लिअर? येस सर. आपण Yes. काय करूया, जसं आहे तसं रिप्रेझेंट करूया. इज इट फाईन? Yes, sir. फाईन. This angle is 75 degrees. This angle is 90 degrees. त्याला आपण म्हणूया टेन्साइल फोर्स टी, रिएक्टिव्ह फोर्स आर आणि डब्ल्यू. आता टेन्साइल फोर्सचा अँगल जर तुम्ही व्हर्टिकल पाहिला तर तो किती आहे? 15. एक मिनिट 165. लक्षात. हा, व्हर्टिकल डायरेक्शन जर पाहिला तर तो किती आहे? 15. बरोबर ना? त्यामुळे जर तुम्ही म्हणलं की बाबा आम्ही डब्ल्यू इथेच कन्सिडर केला तर तो अँगल 15 म्हणू शकता, तुम्ही साइन 15 म्हणू शकता. ठीक आहे. किंवा या डायग्राम नुसार जर गेला तर टी आणि डब्ल्यू मधला अँगल किती आहे? 165. 165. आणि हे दोन्ही साइन कसे असतील? साइन रेशो सेम. Same. सेम असतील. त्यामुळे काय फरक पडतो का? क्लिअर आहे? नो सर. काय डाऊट Yes, नाही ना? ठीक आहे. मग ऍज इट इज जरी तुम्ही फोर्सेस दाखवले तरी फरक पडत नाही. Now you can use Lam's theorem. Draw FBD. सिरियली जाऊया आपण. टी ला समजा F1 म्हटलं, आर ला समजा म्हटलं F2 आणि डब्ल्यू ला म्हटलं F3. सांगा लॅम्स थेरम. T upon Sin 90. angle between other two forces is 90. काय डाऊट असेल तर विचारा. तुम्ही बोलण्याचा अर्थ अंडरस्टूड असा मी घेतोय. इज इक्वल टू आर अपॉन साइन 165. साइन 165 is equal to W upon साइन 75. Sin 75. sin 75. So W we are knowing 100 Newton. Compare the ratios, you find the unknown forces. पहिल्यांदा घेऊया T upon sin 90. sin 90 वर असेल. T upon sin 90
टीचं उत्तर डायरेक्ट मिळणार आहे इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय sin 75. 100 divided by sin of 75. 103.52. 103.52 Newton. This is the first answer. Please keep on checking the answers. वेगळे येत असेल तरी सांगा, काही अडचण नाही. We can have discussion. मी तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेशनची स्पर्धा नाही, चूक बरोबर होऊ शकतं. अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. पुन्हा कम्पेअर करतोय आपण r अपॉन sin 165 इथं 15 घेतलं तरी चालतं, मग अशी सांगितलं, लक्षात आलं ना. r अपॉन sin 165 is equal to w means 100 divided by sin 75. 100 upon sin 75 value माहिती आहे, sin 165 ने मल्टिप्लाय करा. r is equal to 26.7 7 6.8. ब्रेक होता आवाज. 26.79. 79. 59. Okay. Others you can check the values. If they are different, we'll discuss. बरोबर आहेत? करेक्ट आहे. Okay. So take a snapshot. मागच्या वर्षीचे उत्तर T 103.26. ठीक आहे. मागच्या वर्षी आहेत का उत्तर? 26.79, 103.52. काय लिहिलं तर मागच्या वर्षी बाय ऑब्झर्विंग द फ्री बॉडी डायग्राम वी कॅन आयडेंटिफाय 3 कॉन्करंट फोर्सेस. ते समजलेलं. बघा पाहिजे पण स्नॅपशॉट घ्या. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. बाबा काय होणार? राईट डाऊन. प्रॉब्लेम्स ऑन कनेक्टेड बॉडीज. मी आहे, काळजी करू नका. Problems on connected bodies. Uh, 20 minutes are remaining. We can only understand the free body diagram and logic. Actual solving आपण next time बघूया. चालेल? कॉलेजचं स्टेटमेंट पण नंतर लिहून घ्या. ठीक आहे, स्टेटमेंट सुद्धा लिहू नका. नोटबुक बंद करा मस्त पैकी. नोटबुक बंद करणं हा सुद्धा मोठा आनंद असतो ना क्लासरूम मध्ये. काय सरांना बडबडायचं बडबड, आमचं काम झालं. त्यामुळे नोटबुक बंद करा, थोडं रिलॅक्स होतं. नाउ रीड द स्टेटमेंट. टू आयडेंटिकल सिलेंडर्स. काय सांगितलेलं आहे? Identical cylinder. दोन सिलेंडर्स आहेत जे आयडेंटिकल आहेत. आता आयडेंटिकल याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा? एक तर त्यांचे रेडियस किंवा डायमीटर इक्वल असेल. बरोबर आहे का? आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय असतो इथं? वेट. फोर्स. मग आयडेंटिकल याचा अर्थ काय? दोघांचे वेट सुद्धा इक्वल आहेत. जे किती दिलंय? 500 न्यूटन. ठीक आहे, तर आपल्या दृष्टीने महत्वाचा डेटा आहे
500 न्यूटन. दे आर प्लेस्ड इन अ ट्रक. ट्रक म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ 2 चॅनल्स. एक इन्क्लाइन चॅनल आहे आणि एक व्हर्टिकल चॅनल आहे. याच्यामध्ये हा पहिला सिलेंडर फिट केलेला आहे, हा दुसरा सिलेंडर फिट केलाय. दोघांचे वेट इक्वल आहेत. पहिल्या वाक्याचा अर्थ समजला? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. ओके. ऍज शोन इन द फिगर. डिटरमाइन, काय काय फाइंड आउट करायचं आहे? डिटरमाइन द रिएक्शन्स डेव्हलप्ड ऍट द कॉन्टॅक्ट पॉइंट्स A, B, C and D. तर ऑलरेडी त्यांनी सांगितले की 4 पॉइंटला हे सिलेंडर्स आयदर चॅनल किंवा एकमेकांशी कॉन्टॅक्ट करतात. त्या सर्व ठिकाणी आपल्याला रिएक्टिव्ह फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे. Assume all the points of contact to be smooth. याचा अर्थ काय? फ्रिक्शनल फोर्स जो आहे प्रत्येक ठिकाणचा तो आपण निग्लेक्ट करत आहोत. इज इट क्लिअर? Yes. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आणि इन ऍडिशन हा अँगल आपल्याला किती दिलाय? 30 डिग्रीज. ठीक आहे. तर इथं सुद्धा कॉन्करंट फोर्स सिस्टीमच असणार आहे आणि जे फोर्सेस आहेत they will be passing through center of the cylinder. Shall we list the forces one by one? एकदम सिंपल पासून सुरुवात करूया. पहिला फोर्स कोणता ऍक्ट होणार आहे? याला आपण काय म्हणू? ह्याला सिलेंडर 1 म्हणूया. वेट ऑफ सिलेंडर 1. वेट ऑफ सिलेंडर 2. ठीक आहे. नेक्स्ट अजून कोणते फोर्सेस असतील? प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये सांगितलंय. काय फाइंड आउट करायचंय? हॅलो. Yes, sir. रिएक्शन्स ऍट कॉन्टॅक्ट पॉइंट्स A, B, C and D. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं का नाही? हे फोर्सेस असणार आहेत. ठीक आहे. तर रिएक्टिव्ह फोर्स ऍट A असा असेल, परपेंडिक्युलर टू द इन्क्लाइंड सरफेस, जो मी ट्रान्समिसिबिलिटी लॉ वापरून असा दाखवतो. चालेल का? Yes, sir. Yes. रिएक्टिव्ह फोर्स ऍट C ऍट ऍक्च्युअल असा असेल, ट्रान्समिसिबिलिटी लॉ वापरून आपण असा दाखवू शकतो. ठीक आहे. रिएक्टिव्ह फोर्स ऍट D परपेंडिक्युलर टू द सरफेस असेल. Once again using law of transmissibility we can transmit here. Any doubts? No, sir. No, sir. In addition to this, आता ऍक्शन रिएक्शन फोर्सेस कसे जनरेट होतात हे आपण पाहतोय. ठीक आहे. हे सर्वांना आधी नाव देऊया आपण. वेट W ऑफ सिलेंडर 1 हा कोण झाला? वेट W ऑफ सिलेंडर 2. ठीक आहे. या फोर्सचं नाव काय झालं? RA म्हणूया का? रिएक्टिव्ह फोर्स ऍट A. फक्त ट्रान्समिट केलाय. RC. This is RC and this is RD. RD. ठीक आहे. तर हे फोर्सेस जनरेट का झाले मी पुन्हा एकदा सांगतो. तर ज्यावेळी हा सिलेंडर या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तो या सरफेसवर काहीतरी ऍक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करतो आणि हा सरफेस त्याची रिएक्शन म्हणून एक फोर्स एक्झर्ट करतो, ज्याला आपण RA म्हणलाय. ठीक आहे. इन द सेम वे, त्याच पद्धतीनं ज्यावेळी सिलेंडर 1 आणि 2 एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, ते सुद्धा एकमेकांवरती रिएक्टिव्ह फोर्सेस एक्झर्ट करतात, जे कसे असतील? इक्वल अँड अपोजिट. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. त्यामुळे हे दोन फोर्सेस तुम्ही अशा पद्धतीने दाखवा किंवा
अशा पद्धतीने दाखवा, दोन्हीचा अर्थ एकच. सो दीज आर द रिएक्टिव्ह फोर्सेस. आणि हे कोणत्या पॉइंटला जनरेट झालेले आहेत? बी. म्हणून त्यांना आपण काय म्हणू शकतो? आरबी. आरबी. RB. ठीक आहे. ठीक आहे. टेल मी नाव टोटली हाऊ मेनी फोर्सेस? टोटल किती फोर्सेस झाले? 7. टोटल नंबर ऑफ फोर्सेस इज 7. जर सेपरेटली 2 सिलेंडर कन्सिडर केले तर, अदरवाइज 6. आरबी आपण 2 वेळा घेतो ना, बरोबर आहे का? Yes. तर in short, 2 known forces, weight of the cylinder, weight of each cylinder, and 4 unknown forces, RA, RB, RC and RD. ठीक आहे. We are discussing which point? Lami's theorem आपण डिस्कस करतोय. आणि लॅमिस थेरमचं लिमिटेशन काय हो? 3 concurrent. 3 forces. It can be used for only 3 concurrent forces. असं करूया. फ्री बॉडी डायग्राम असेल कदाचित पुढच्या स्लाइड वरती आहे बघा, बरोबर आहे ना फ्री बॉडी डायग्राम? Yes. आर ए आर बी वेट, इथं आर सी आर डी वेट आणि पुन्हा एकदा आर बी. चला, शॅल वी कंटिन्यू? लॅमिस थेरम, याचं लिमिटेशन काय सांगा? Used for only 3 forces. 3 forces. Only Only 3 forces. 3 forces. 3 concurrent concurrent forces. So if you are calling this as cylinder 1 and this as cylinder 2, we can use Lami's theorem only for cylinder 1. Point number 1 is understood. Yes, sir. पण इथं 3च फोर्सेस आहेत, त्यामुळे लॅमिस थेरम इथंच वापरता येतं. फर्स्ट पॉइंट. मग बघा, आता अँगल्स वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करा. हा अँगल 30 बरोबर आहे. हे जर असं एक्सटेंड केलं की व्हर्टिकल लाईन एक्सटेंड केली, 90. हा अँगल किती झाला? 90. 90. म्हणजे हा किती झाला? 60. 60. दिस विल बी 60. म्हणजे वेट आणि आरबी याच्यामधला अँगल किती आहे? 60. म्हणजे ऑफकोर्स हा अँगल किती झाला? 30 degree. 30. 30 होईल. कारण 30 हा अँगल कोणाचा आहे बघा? हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन मधला आहे, बरोबर का? हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर कोण आहे? वेट. आणि इन्क्लाइन ला परपेंडिक्युलर कोण आहे? आर ए. समजतंय का? Yes. Yes, sir. सो दिस अँगल इज 30 degrees. ठीक आहे. 2 अँगल मिळाले म्हणजे तिसरा पण मिळालाच ना? Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. इथं लॅमिस थेरम स्टेप्स फक्त सांगतो मी. लॅमिस थेरम फॉर सिलेंडर 1, W is known, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. फाइंड कोणकोणते फोर्सेस मिळतील? आर ए अँड आर बी. स्टेप नंबर 1 इज अंडरस्टूड. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता लॅमिस थेरम चे लिमिटेशन माहितीये, 3 कॉन्करंट फोर्सेस साठी वापरता येतं, त्यामुळे लॅमिस थेरम इथं वापरता येणार नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Okay. Still there are 2 unknowns. Which are they?
टू अननोन फोर्सेस कुठले कुठले राहिले? आरसी and RD. अँड आरडी. बरोबर आहे का? मग आपला जुना साथीदार आहे, कोण आहे? रिझोल्युशन. बरोबर ना? इन्क्लाइंड फोर्सेसला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली रिझॉल्व्ह करा. बरोबर ना? आणि ही सर्व सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे. बरोबर ना? कारण हा चॅनल स्थिर आहे, हा इन्क्लाइंड स्थिर आहे आणि सिलेंडर हे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामुळे मूवमेंट काय होते का? नाही. सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये. आर यू गेटिंग? Yes, sir. त्यामुळे दोन कंडिशन वापरावे लागतील. समेशन Fx इक्वल टू 0, summation Fy equal to 0 as the two cylinders and the resting channels, they are in equilibrium. Next question, resolution कुणाचं करायचं? RC. बोला प्लीज. बरोबर आहे? RC and RB. बरोबर. आरबी ऑलरेडी मिळालेला आहे आपल्याला. बरोबर ना? Yes. तर 500 हा व्हर्टिकल फोर्स आहे, त्यामुळे हा काय अपोजिट पार्टीत नाही. समेशन Fx आणि समेशन Fy म्हणजे काय? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. बरोबर ना? Yes. हा 500 न्यूटन व्हर्टिकल आहे, याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. आरडी हॉरिझॉन्टल आहे, त्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. ठीक आहे. आता आरसी आणि आरबी यांचे अँगल फाइंड आउट करा, तर मिळतील आपल्याला. ते काही एक्सप्लेन करत नाही. बरोबर आहे? आरसी रिझॉल्व्ह करा. हा असेल आरसीचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. समजतंय? Yes, sir. हा असेल आरसीचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. दोन्ही अननोन आहेत. आरबी साठी काय होईल? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टुवर्ड्स लेफ्ट, व्हर्टिकल कॉम्पोनंट डाउनवर्ड. ठीक आहे. तर हा अननोन आहे, हा अननोन आहे. आरसी अननोन म्हणजे त्याचे कॉम्पोनंट पण अननोन. बरोबर ना? Yes, sir. आरबीचे पण दोन्ही कॉम्पोनंट अननोन आहेत. ठीक आहे. मग मला सांगा, जर समजा तुम्ही समेशन Fx ने सुरुवात केली, समेशन Fx इक्वल टू 0, तर अननोन कोण कोण असेल बघा? आरडी अननोन असेल. बरोबर ना? Yes. Yes, sir. त्यानंतर आरसी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हा समजतंय ना? आपण अननोन आहे की नाही? Yes. Yes, sir. दोन अननोन असेल. आरबी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, सॉरी, हा नोन असणार ना. आरबी आपण मिळवलाय की, सॉरी, आरबी ऑलरेडी मिळालेला आहे, हा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे समेशन Fx इक्वल टू 0 ने जर सुरुवात केली, तर आरडी हा अननोन आहे आणि आरसी चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अननोन आहे. ते आउटपुट मिळेल का? No, sir. नाही. त्यामुळे आपण समेशन Fx इक्वल टू 0 याचा वापर थोडासा पोस्टपोन करूया. ठीक आहे. जरी वापरलं तर काय फरक पडत नाही, नंतर मिळालेल्या व्हॅल्यू ह्यात सबस्टिट्यूट करावं लागतील. घाबरायची गरज नाही. समेशन Fy इक्वल टू 0 हा कंडिशन वापरायचं ठरलं. ठीक आहे. त्यात ऍक्च्युअली यूज करूया. आरडी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट किती आहे? 0. बरोबर आहे का? आरडी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट इथं आपण वापरतोय समेशन Fy इक्वल टू 0. समजतंय? Yes, sir. त्या सिलेंडर साठी आरडी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 मायनस Minus 500. मायनस 500. बरोबर आहे. मायनस आरबी इंटू साइन इन, सॉरी, साइन असेल जो काय त्याचा अँगल असेल तो. आरबी इंटू साइन डॅश जो काय अँगल असेल तो. बरोबर आहे ना? θ1 म्हणा. आरबी साइन θ1 प्लस काय हो? RC sin. आरसी इंटू साइन ऑफ θ2 जो काय अँगल असेल तो, इज इक्वल टू
0. आता आरबीचा हा कॉम्पोनंट आपल्याला माहिती असणार आहे आणि आरबी इथंच मिळाला आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. 500 कॉन्स्टंट आहे. सर्व अँगल माहिती असेल तर इथं काय मिळणार तुम्हाला? आरसी. RC. RC. आणि ही व्हॅल्यू तुम्ही नंतर कुठे टाकणार? समेशन FX. fx इक्वल टू 0. इज इट क्लिअर? Sir. Yes, sir. तर हा प्रॉब्लेम लेंथी आहे. इट विल रिक्वायर अराउंड 1 hour. त्यामुळे आज फक्त आपण डिस्कशन देऊ शकतो. जर फारच जिज्ञासा असेल तर हे उत्तर आहेत. यू कॅन ट्राय. पण काय गरज नाही माझ्या मते. नेक्स्ट टाइम विल सॉल्व इट टुगेदर. इज इट फाईन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर IAS चं प्रिपरेशन करत राहा. आता काय होमवर्क किंवा ह्या गोष्टीचं करू नका. अटेंडन्स घेतो. नेक्स्ट वेट.